2 महिने लेट झालं ही जाहिरात यायला, पण कमीत कमी आता आपल्यासमोर ही संयुक्त गट क ची जाहिरात काल आयोगाने दिलेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही याच्या आधीचं सरांचं लेक्चर बघितलं असेल, ज्यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत प्लस एक सेकंड कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, परीक्षेची दिनांक काय आहे जे की 27 सप्टेंबरला आहे, फॉर्म 27 जून म्हणजे उद्यापासून चालू होणार आहेत, कुणाला किती फीस आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतील. महत्त्वाचे काय काय ठळक चेंजेस या संयुक्त गट क परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत ते पण तुम्ही आत्तापर्यंत त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. नसेल बघितलं तर आत्ताच आधी जाऊन तो व्हिडिओ प्ले करा, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आता मी इथे तुम्हाला सांगत आहे की स्ट्रॅटर्जी शिफ्ट आपली कशी असायला पाहिजे. का बरं मॅडम स्ट्रॅटर्जी शिफ्ट? कारण की खूप महत्त्वाचे संयुक्त गट क मध्ये बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पहिला बदल म्हणजे आजपर्यंत आपल्याला गोळे करायची आदत होती म्हणजे तीच तयारी होती आपली. आता आपल्याला CBT ही परीक्षा द्यावी लागणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. तर तुम्हाला TCS टाईप आयॉन जे सेंटर असतात त्या हिशोबाने तुम्हाला आता टेस्ट सोडवाव्या लागतील. आपलं संगमचं जे ॲप आहे त्यावरती पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, जिथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकता. ठीक आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲपची जी लिंक येते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देते. पण आता या तयारीला लागा की बाबा माझा एक स्ट्रॅटर्जी असायची की मी एक पेज जो आहे तो आधी सोडवायचो आणि मग त्याच्यावर जितके गोळे आहेत तेवढे गोळे करून टाकायचो. आता 2-3 गोष्टी तुम्हाला चेंज कराव्या लागतील. पहिली गोष्ट, तुम्हाला आता शिफ्ट करावं लागेल. सिलेबस अजून बाहेर नाही आला आहे, पण समजा 25 मार्क्सचे टप्पे असले तर भूगोल म्हणा किंवा इतिहास म्हणा किंवा जर एकत्रच GS असेल तर मग पूर्ण GS कधी सोडवायचं आहे, तिथून उडी मारून आपल्याला गणित बुद्धिमत्तेवरती जाता येईल का, त्या प्रकारच्या सगळ्या टेस्ट्स आपल्या ॲपमध्ये आहेत. तर इथे एक पॉझिटिव्ह गोष्ट ही बघायला मिळते की आधी आपल्याला 5 सेकंड लागायचे गोळे करायला, आता आपल्याला 2 सेकंडमध्ये माऊसवरती क्लिक होऊन जाणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. दुसरी गोष्ट, स्ट्रॅटर्जी शिफ्टमध्ये तुम्हाला ओल्ड पेपरमध्ये डिफिकल्टी सगळ्याच पेपरला सेम असायची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ही शिफ्ट खूप जास्त अवघड होतं, या शिफ्टमध्ये खूप जास्त अवघड पेपर आला होता, या शिफ्टमध्ये खूप सोपा आला होता, असं आपण TCSमध्ये बोलतो. पण जे आपली ओल्ड सिस्टीम होती त्याच्यामध्ये सगळ्यांना सेम पूर्ण पेपर एकतर डिफिकल्ट नाही तर पूर्ण पेपर एकतर सोपा किंवा मीडियम मॉडरेट असा यायचा. आता तुम्हाला शिफ्टमुळे इझियर किंवा टफर पेपर मिळेल आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला नॉर्मलायझेशनला सामोरं जावं लागणार आहे. जी गोष्ट एक आपण खुशी म्हणून साजरी करत होतो की आता सरळ सेवा गट क मध्ये जात आहे, म्हणजे नॉर्मलायझेशनसारखा हा जो रावण आहे, हा जो शत्रू आहे, तो आता आपला पिछा सोडणार आहे. पण ती गोष्ट आता MPSC स्वतःच आपल्याकडे पुन्हा घेऊन आलेली आहे. नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की एवढे कम्प्युटर तर नाही आहेत महाराष्ट्रामध्ये की सगळ्या 5 लाख विद्यार्थ्यांचा, 4 लाख विद्यार्थ्यांचा, 1 लाख जरी म्हटलं एक दिवशी पेपर होईल असं होऊ शकणार नाही. म्हणून शिफ्ट वाईज इन डिफरंट डेज, ऑन डिफरंट डेज आणि डिफरंट शिफ्टमध्ये तुम्हाला पेपर बघायला मिळणार आहे. त्यानंतर ओल्ड पेपरमध्ये तुम्ही स्वतः क्वेश्चनवरती कंट्रोल करू शकत होते. ह्या पेजहून त्या पेजवर हा पेज अवघड आहे बाबा, हा नाही चाला मला, चला मी डायरेक्ट 50व्यापासूनच चालू करून टाकतो, डायरेक्ट 100व्यापासून चालू करून टाकतो, असं तुम्ही करू शकत होते. बट आता तुम्हाला सेक्शन टायमर असणार आहेत, प्रत्येक सेक्शनसाठी टायमर असू शकतात आणि तुम्ही इकडून तिकडे जोपर्यंत टाईम संपत नाही, अशी पण एक पद्धती असते TCSमध्ये, जोपर्यंत टाईम संपत नाही तोपर्यंत तुम्ही नॅव्हिगेट करू शकणार नाही. मोस्ट प्रोबॅबली असं होणार आहे. अजून याच्याबद्दलची माहिती आली की संगम तुम्हाला देणारच आहे. कन्क्लुजन काय आहे, मास्टर करा तुम्ही CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट देण्यासाठी आता खूप जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि स्ट्रॅटर्जी पण त्याच्यासाठी तुम्ही बनवायला पाहिजे. जर काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर आहे, तुम्ही आपल्याला कॉल करू शकता. आपली कंबाईन ग्रुप B आणि C ची बॅच पण नुकतीच चालू झालेली आहे 15 जूनला. आता हा जो बदललेला सिलेबस, बदललेली स्ट्रॅटर्जी जी आहे त्या अनुसरून ही बॅच तुम्हाला खूप काही शिकवून देणार आहे, खूप काही सांगून जाणार आहे. तुम्हाला वाटत असेल ही बॅच घ्यायची आहे तर तुम्ही ॲपवरनं ही बॅचही परचेस करू शकता. त्यानंतर फोकस ऑन सेक्शनल टायमिंग, मॅक्झिमम
सेफ असणार आहे की एका सेक्शनवरती तुम्ही टायमिंगवरती फोकस करायला पाहिजे. इथून पुढे जाऊन जर मला तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाचे काय काय चेंजेस आहेत, अगेन एक समरी म्हणून जो आधीचा व्हिडिओ आहे त्याच्या समरीमध्ये सांगते मी तुम्हाला. आपली कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा जी आहे ती 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. म्हणजे फक्त आणि फक्त 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत. या 3 महिन्यांमध्ये जर तुम्ही फ्रेशर असाल तर नव्याने अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही वेटरन म्हणजे खूप वर्षापासून अभ्यास करत असाल तर तुम्हाला रॅपिडली गोष्टी पाठ करायच्या आहेत. प्लस ते एक प्रेशर सगळ्या विद्यार्थ्यांवरती आलेलं आहे की आता परीक्षेचं पूर्ण जे रूप आहे ते चेंज झालेलं आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदाच असणार आहे, माझी पहिलीच बॅच असणार आहे ही परीक्षा द्यायला. ते एक प्रेशर मान्य आहे तुम्हाला. आमच्यापर्यंत रीच आउट व्हा, प्रेशर पण आपण तुमचं हँडल करू. त्यानंतर मल्टी सेक्शन वाईज परीक्षा होऊ शकते तुमची की बाबा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. एक्झाम मोड हा CBT असणार आहे आणि नॉर्मलायझेशन अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला या संयुक्त गट क मध्ये बघायला मिळत आहे. आणि पोस्ट कोणत्या आहेत? क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, AMVI, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट, अशा या सगळ्या मिळून आपल्याला सुमारे 2620 म्हणून टाका 2619 जागा बघायला मिळत आहेत. उद्या फॉर्म चालू होणार आहे. कोणत्या तारखेच्या आधीचं EWS सर्टिफिकेट पाहिजे, कोणत्या तारखेच्या आधीचं OBC सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्ही जो पत्ता देणार आहात पोस्टलसाठी जो पत्ता देणार आहात त्याच पत्त्याचं सेंटर तुम्हाला येणार आहेत. हे बरेच मुद्दे सरांनी आधीच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. इथून पुढे स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जर तुम्ही गट क चा अभ्यास करत असाल तर व्हिडिओ पुन्हा ऐका. जर तुमचा फ्रेंड किंवा तुमचे मित्रमैत्रिणी, बहीण भाऊ कोणी अभ्यास करत असेल त्यांच्यासोबत हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यांच्यासोबत हा शेअर करा. धन्यवाद.